महत्वाची लड़त, जो जीतेगा वो अगले पड़ाव में जाएगा, जो हारेगा फिर आप सोचिए ओला कीजिए, बस है, टॅक्सी है, बाइक है, फोर व्हीलर है, जो चाहिए वो मर्जी जा सकते. चला जाऊया. एका ठिकाणी मुंबई, दुसऱ्या ठिकाणी नवी मुंबई. पुन्हा एकदा मात्र एक दिग्गज सामना आपल्या भेटीला. सलामी जोडी, मागील मॅचचा हिरो समाधान. लोअर फुलटो चेंडू ऑनच्या दिशेने फक्त लॉफ केला, डाऊन द ग्राउंड स्ट्रोक मात्र आपल्याला बघायला भेटला आणि पहिल्या चेंडूमध्ये आली आहे सिंगल. आता स्ट्राइक रोटेट झालेली आहे. आतिश समाधान सध्याच्या घडीला ती झेल आणून माझ्या आतिश. खरं तर एक मुख्य नाव वर्सोवा कोलीवाडा म्हटलं तर आतिशचं नाव मात्र आवर्जून घेतलं जातं. बऱ्याचशा स्पर्धा त्यांनी गाजवल्या. आज या माऊलच्या स्पर्धेमध्ये असंख्य स्पर्धा त्यांनी गाजवल्या. आता माऊलमध्ये आलेत, बघायचं आहे. बिग हिट, फटका फसलाय, खेळाडू तिथं आहेत, कुठली चुकी नाहीये, पकडला जातोय, झेल संपतोय, आतिशचा खेळ. चला जाऊया मॅचच्या दिशेने. अज्ञेश आणि त्या 8 फ्लॅगच्या मध्ये आपल्याला केसरी रंग अर्थातच भारताचा तिरंगा मात्र तिथं मात्र बघा कसा फडफडतोय आणि नक्कीच फडफडायलाच पाहिजे, कारण ही भारताची आणबान शान आहे. इथं मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र फटका खेळलाय. दर्जेदार क्षेत्ररक्षण, 2 धावा मात्र पूर्ण केल्या. अज्ञेशने मात्र आल्या आल्या स्वतःचं अकाउंट मात्र ओपन केलेले आहे. धावसंख्या झाली 3. डीजे मास्टर याच्यानंतर वाजवा तुम्ही बिन. 3 धावा स्कोर कार्ड वरती लगावल्या जातात. गोलंदाजी ट्रॅकवर सागर, जे भरतील का आपल्या विकेटची घागर. लो फुलटो चेंडू, आ बैल मुझे मार, चेंडू गेला सीमारेषा पार, मिळाल्या षटकार. डीजे या दुनियामध्ये राहायचं असेल तर तुम्हाला काम करावं लागणार आहे, हात जोडावे लागणार आहेत, कारण प्रामाणिकपणा तुम्हाला दाखवावा लागणार आहे. हेच मात्र या गाण्याचं म्हणणं आहे की दुनिया में रहना है तो काम कर यार, सलाम कर यार. खरं तर असंच आपण जर विचार केला तर काम केल्याशिवाय मात्र तुम्हाला काही भेटणार नाही आहे. म्हणून मेहनत तर तुम्हाला करावीच लागणार आहे आणि तर बिना मेहनतची मात्र फलंदाजांनी षटकार ठोकलाय. अजून एक अजून एक अजून एक, पण मात्र तिथं चेंडूला अडवला जातोय आणि झेल पकडला जातोय. तुम्ही ऐकलं का,
खरं तर ही जादू आहे भारताचा नंबर वन DJ DK साऊंड दिनकरजी भाऊ. तुमचं मनापासून आम्ही आभार मात्र मानतोय. कारण प्रत्येक क्षणामध्ये तुम्ही वेगवेगळी गाणी वाजवतायत आणि नवीन बॅटर सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आकाश मात्र आता बघायचा चेंडू आकाशामध्ये जाणार काय, कारण बॉडी लँग्वेजचा विचार केला तर हा वर्सोवा गावाचा बाहुबली वाटतोय. कारण हाईट चांगली आहे, बॉडी चांगली आहे, फाईट मात्र कशी करणार आहे ते मात्र आपल्याला बघायचं आहे. या ताकदीचा वापर, यस काय फटका सजवलाय, म्हणजे त्यांनी सांगितलं हो मी वर्सोवा गावाचा बाहुबली आहे DJ. नाही होता म्हणजे तुम्हाला इथं मेहनत करावी लागणार आहे, स्वतःला मात्र सिद्ध करावं लागणार आहे. ही स्पर्धा कोणाची आहे? खरं तर जय माता दी चषक 2025 जय माता दी ग्रुप आपण जर विचार केला तर घरादाराशी पोरा बालाशी खरं तर जम्मू कटरा इथं वैष्णोदेवीचं दर्शन मात्र घेण्यासाठी सालाबादप्रमाणे मात्र ते जातात आणि वैष्णोदेवीचा आशीर्वाद या ग्रुपवरती आहे. आणि सुखरूप जेव्हा ते आपल्या घरी येतात ना माहुल गावामध्ये, तेव्हा मात्र त्यांच्या माध्यमातून 2-3 कामं त्यांच्या माध्यमातून राबवली जातात. सर्वप्रथम माता राणीचा भंडारा आणि तदनंतर आता पूर्ण महाराष्ट्राला भुरळ घालणारी ही स्पर्धा की आपण म्हणतो ना कब है होली, आणि वर्षभर म्हटलं जातं कब है ये जय माता दी चषक. खरं तर त्यांची नावं घेणं सुद्धा गरजेचं आहे. खूप मोठी मोठी लिस्ट आहे आणि खरं तर प्रचंड मेहनत आहे. खरं तर त्यांची नावं घेणं सुद्धा गरजेचं आहे. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस, ते सभासद काही दिवसांपासून मात्र या स्पर्धेच्या मागे प्रचंड मेहनत. प्रशांत कोळी सर असतील, गणेशजी कोळी, प्रदीपजी कोळी, विनोदजी कोळी, किरण माहुलकर, हरेशजी कोळी, यशवंतजी कोळी, विजय माहुलकर, निखिल माहुलकर, जय माहुलकर, दिनेशजी कोळी, शशिकांतजी कोळी, रत्नकांतजी कोळी, मनोजजी कोळी, नितेशजी कोळी, वंशजी कोळी आणि राहुलजी माळी, तदनंतर हेमंत कोळी सर आणि तदनंतर एक मुख्य नाव ज्याच्या विना हा ग्रुप अधुरा आहे, महेशजी माहुलकर. यस नक्कीच, अगर मी त्यांचं काल नाव नागर घेतलं नसतं तर त्यांनी मला बसस्टॉपमध्ये अडवलं असतं आणि माझा विचारपूस तर नक्कीच घेतला असता. पण चांगला व्यक्तिमत्व आहे. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. धावसंख्या झाली 16 धावा. समाधान दादा, समाधानी ओळखलं की बाबा जेव्हा षटक चालू असेल तेव्हा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये प्लीज थोडी गाडी तुम्ही आणू नका. आणि पंचांचं खरं तर लक्ष नव्हतं पण समाधानचं लक्ष होतं. वेल जॉब समाधान. क्रिकेट खेळत असताना म्हणजे कुठल्या खेळाडूला इजा नाही झाली पाहिजे त्याची काळजी घेतली, म्हणजे ही आगरी कोळी लोकांची ताकद आहे. खरं तर एकामेकावरती प्रचंड प्रेम. समाधानच्या बॅटमधनं अरे बाबा 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 कवरा मोठा छक्का DJ.
अगर यायचं असेल तर तुम्ही ट्रॅकवरनं या, तुम्हाला मोठा ट्रॅक दिलाय, त्या ट्रॅकवरनं तुम्ही या. आता संध्याकाळची वेळ आहे, आम्हाला बिलकुल सामना थांबवायचा नाही आहे. प्रत्येक आता जो बाईकवाला येणार आहे तुम्हाला नम्र विनंती आहे, आम्ही नम्र विनंती करतो की मैदानाच्या आतमध्ये आता बाईक तुम्ही घेऊन येऊ नका प्लीज. तुम्हाला ट्रॅक आहे बाजूनी, तुम्ही ट्रॅकमधनं या. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथं मात्र सामना सुरू आहे. एका ठिकाणी मुंबई आणि दुसऱ्या ठिकाणी नवी मुंबई. काल एका नवी मुंबईच्या संघाने मात्र काय क्रिकेट खेळलं, अक्षरशः माझ्या लाईफमध्ये 6 चेंडूमध्ये 6 डिफेंड झाल्या, 6 चेंडूमध्ये 8 डिफेंड झाल्या. खरं तर गर्जना कोपरखेराने गाव, काय दर्जेदार मात्र खेळ आपल्याला बघायला भेटला कालच्या दिवशी. शेवटच्या चेंडूमध्ये 3 मॅच आपल्याला बघायला भेटला आणि ही मॅच आणि असे मॅचेस फक्त जय माता दी चषकामध्येच आपल्याला बघायला भेटते. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये मात्र घेऊन येत आहेत. फिरकी का जादूगर शेनवॉन टाईप मात्र गोलंदाजी करत असताना जितेश. हा इथं मात्र माझ्या समोर कुठली फिरकी चालणार नाहीये. नाव आहे समाधान, ठोकलाय षटक. तुषार वेल प्लेट. पांचाल बॉल द्या ना, बॉल द्या. चला मॅच ऑन करा. मिलन मात्र वर्सोवा म्हटलं तर मिलनचं नाव आवर्जून घेतलं जातं, पण मिलन तुमच्यासाठी खुश खबर. खरं तर तुमच्यासमोर एक चांगला बॅट्समॅन मात्र तयार होतोय पुन्हा एकदा वर्सोवा गावासाठी. या माहुल वर्सोवा कोलीवाड्यासाठी आपण जर विचार केला तर समाधानी फलंदाजी करतोय. अजून एक मात्र इनसाइड आउटचा फटका मात्र खेळायचा होता, पण चेंडू पलीचा संपर्क नाही आहे आणि मोक्याच्या क्षणी मात्र निर्धाव चेंडू आलाय. धावसंख्येचा विचार केला तर अजून एक मात्र काय फटका सजवलाय. ओहो, चेंडू गेला आउट ऑफ द पार्क. आता पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. यस, समाधानच्या बॅटमधनं अजून एक मात्र षटकार बघायला भेटलाय. खरं तर शॉट ऑफ द टुर्नामेंट. खडे खडे काय फटका सजवलाय. धावसंख्या झाली आहे 43 धावा. अजून एक मात्र काय फटका पेश केलाय. खरं तर खेळाडू तिथे येत आहेत आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न बघा. समाधान नाराज आहे कारण दुसरी धाव मात्र घ्यायची होती, पण त्यांच्या समोर समाधान बघा एक अनुभवी फलंदाज तुमच्या समोर आहे. त्याच्या जवळ पण ती क्षमता आहे, ती कुवत आहे, ती ताकद आहे. कारण मिलन एक असा फलंदाज काय मात्र चेंडू पेश केलाय. खरं तर चेंडू होता कुठं आणि चेंडू आला कुठं, पण यस बायच्या स्वरूपात मात्र पंच आम्हाला धावा कळवत आहेत. धावसंख्या झाली आहे 45 धावा. तिसरे षटक मात्र मार्गस्थ आहे. थोडंसं मागणं षटक म्हणावं लागेल. 14 धावा मात्र या षटकामध्ये खर्च केल्यात.
जितेशनी अजून एक मात्र सरळ बॅटने सरळ फटका. खरं तर या फटक्याची जेव्हा कुठलाही फलंदाज जेव्हा हा फटका खेळतो ना, तेव्हा मात्र एकच नाव मात्र डोळ्यापुढे येते, तेच म्हणजे या क्रिकेटचा देव आदरणीय सचिन रमेश तेंडुलकर सरांची मात्र आठवण येते. 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाले 46. यस दिनकर भाऊ शांत. जबरदस्त कार्य या चेंबूरमध्ये. अगर कुठली मानाची स्पर्धा असेल ना, अभिमानाची स्पर्धा असेल ना, तीच म्हणजे या माहुल गावाची स्पर्धा. जय माता दी ग्रुप आयोजित जय माता दी चषक 2025 पर्व मात्र 14व. आणि खरं तर काय पर्व आहे. आपण जर 13व्या पर्वाचा विचार केला तर माहुल गावामध्ये ट्रॉफी आली. आता या 14व्या पर्वामध्ये कुठं मात्र आणि कुठल्या गावामध्ये ही ट्रॉफी जाणार आहे. खरं तर जय माता दी ग्रुपचं मात्र कौतुक करणं गरजेचं आहे. प्रशांत कोळी सर, गणेशजी कोळी सर, प्रदीप कोळी सर, विनोद कोळी सर, किरण माहुलकरजी, हरेश कोळी सरजी, यशवंत कोळीजी, विजय माहुलकरजी, निखिल माहुलकरजी, जय माहुलकरजी, दिनेश कोळीजी, शशिकांत कोळीजी, रत्नकांत कोळीजी, मनोज कोळीजी, नितेश कोळीजी, वंश कोळीजी, राहुल मालीजी, हेमंत कोळीजी आणि शेवटचं नाव एक जबरदस्त नाव ज्याच्या बिना हा ग्रुप अधुरा आहे, महेश माहुलकरजी. यस खरं तर प्रत्येक आयवा कॅश मागे 100 ज्यांनी मात्र पुरस्कृत केलेले आमचे पुरस्कृत प्रकाश भाई, तुमचं हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. प्रकाश भाईनी 3 दिवसामध्ये एवढं मन मोठं केलंय. आयवा झेलसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज, हॅट्रिक षटकार हॅट्रिक विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. आहा वा रे वा. समाधान आणि समाधानी फलंदाजी. एकदा समाधानची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार ताल्या. माहुल गावामध्ये आणि या माहुल गावाचं मनोरंजन मात्र करतायत. हो हो हो, या टायमाला फटका फसलाय पण नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय आणि 1 बाउन्स मात्र चेंडू गेला सीमारेच्या पलीकडे. मिळाल्या 4-4. जीत के लिए जुनून चाहिए, आत्मविश्वास रगों में खूब चाहिए. ये आसमान भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत की गूंज होना चाहिए. वा रे वा. खरं तर काय फलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. इथं मात्र काय चेंडू पेश केलाय. बोनकोडे गावाचे संघनायक आहे सध्याच्या घडीला विघ्नेश पाटील. या बोनकोडे गावाचा सर्वात कातील म्हणजे विघ्नेश पाटील. खरं तर स्वच्छ सिटी नवी मुंबई, एक साफसुथरा मात्र शहर म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं नवी मुंबई. अजून एक काय गोलंदाजी आहे. तू शेर तो मैं 1.25 शेर. म्हणजे ईट का जवाब पत्थर से. षटकार जरूर आला पण 2 निर्धाव चेंडू सुद्धा आले. हेच आहे मित्रांनो क्रिकेट. आली रे आली, माझी बारी आली. बघा एका ठिकाणी काय मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट सुरू आहे. ही जादू आहे जय माता दी चषकची. म्हणजे इथं सर्व काय तुम्हाला अनुभवायला भेटेल. बघा चांगले खेळाडू, चांगले संघ आणि चांगली स्पर्धा.
एकदा बनवल्या. समाधानसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे मित्रांनो. या पुढचं मॅचचं धावतं समालोचन मात्र घेऊन येतात. खरं तर एक धावांचं डोंगर आहे आणि ते डोंगर कशा प्रकारे पार केला जाईल या मी आमंत्रित करतो मायक्रोफोनवरती आमचे साथी समालोचक घाटल्या गावाचे चॉकलेट बॉय, एक हँडसम चेहरा, ओ टू साहिल. तीन दिवस मी पाहतोय डीके साऊंडचे दिनकर खेडेकर अक्षरशः पाहायला गेलो तर उभं राहून डीजे वाजवत आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळून जाऊन मित्रांनो, काय डीजे वाजवलंय, लाजवाब दिनकर खेडेकर, क्या बात आहे. एकदाही ते बसले नाहीत, उभं राहून या ठिकाणी वारंवार एकदम फ्रेश गाणी पाहायला मिळत आहेत. जाऊया मॅचकडे. 24 चेंडू 60 धावा. लेट्स प्ले. बॉलिंग मार्कवर अतिश, स्ट्राईकवर आहे जितेश, नॉन स्ट्राईकवर आहे परशू आणि हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर पंचांनी घोषित केला. इट्स अ वाईट बॉल. अवंतर धावेत भर होईल आणि या ठिकाणी श्री गणेशा होतोय एक इलिगल डिलिव्हरीने. पाहायला गेलो तर काय बॅटिंग केले समाधानने, काय षटकार पाहायला मिळालेत, गगनचुंबी षटकार, क्रॅकिंग शॉट्स पाहायला मिळाले पहिल्या इनिंगमध्ये. पंचांचा निर्णय अंतिम असल्याने पंचांशी वादावाद नाही करायचं आहे. जितेश हा जो बॅट्समॅन आहे ना स्ट्राईकवर, हा देखील तेवढाच तुफान आहे. अगदी हा जेव्हा बॅटिंग करतो तेव्हा मला रोहित शर्माची आठवण येते. त्याच प्रकारे हा बॅटिंग करतो, त्याच प्रकारे याने बॅटिंग केली होती पहिल्या मॅचमध्ये. पुढील चेंडू बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय तो म्हणजे अतिश. आणि पहा या ठिकाणी ब्रह्मास्त्र हाताळलं गेलं. टेनिस क्रिकेट मधलं यॉर्कर चेंडूचा मारा पाहायला मिळाला आपल्याला आणि एक धाव आली आहे. 2 धावा झाल्यात. अतिशच्या तोंडावर स्माईल आली आहे, कारण का या ठिकाणी फसवलं होता बॅट्समनला, परंतु एंड टायमाला बॅट टाकली पायामध्ये आणि फ्लिक केला लेग साईडला. सुरेख फटका कवर्स वनला केलाय. चेंडू गेलाय सरळ वन बाउन्स, सीमा रेषा पार. डीजे
वरनं आणि हा फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. पॉईंट मध्ये खेळाडू तैनात आहे. एकच धाव मिळेल. प्रत्येक षटकामागे तुम्हाला 15च्या सरासरीने धावा जमवाव्या लागतील जर ही तुम्हाला मॅच जिंकायची असेल तर. ही ट्रॉफी जर तुम्हाला जिंकायची असेल ना तर काहीतरी तुम्हाला त्या करावं लागेल. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. पुढील चेंडू सुरेख फटका. मिस टाइम झालाय. तो देखील शॉट आता बाहेर येईल का आणि बाहेर आलाय. या ठिकाणी ब्रँडेड फटका. तर नक्कीच इथे काही घडू शकतं या मॅच मध्ये. आता गती परिवर्तन केलं. गंडवला आहे या ठिकाणी बॅट्समनला. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. तर नक्कीच सुरेख व्हॅरिएशन्स पाहायला मिळतात त्या बॉलरकडे आतिशकडे. अजून देखील पाहायला गेलो तर शेवटचा एक चेंडू शिल्लक. सुरेख चेंडू पहा. वाईड शॉर्कर चेंडू पाहायला मिळतोय आणि षटकाची होते समाप्ती. एक षटका अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 13 वर. एक षटक आणि 13 धावा. आणि पाहायला गेलो काय मॅच झाली आहे. असं वाटतंय कधी बॉलर बाजी मारेल तर असं वाटतंय कधी बॅट्समॅन बाजी मारेल. परंतु या ठिकाणी बाजी मारली आतापर्यंत दोन्ही संघांनी. कारण का दोन्ही संघ फाईट बॅक करताय या मॅच मध्ये. बॉलिंग मार्कवर नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय. प्रकाश बॉलिंग मार्कवर पाहायला मिळतो. एक षटका की 13 धावा झाल्यात. स्ट्राईकवर परशु आलाय. पॉवर प्ले संपलाय. आता 3 षटका उरले आहेत या मॅच मध्ये. 18 चेंडू उरले आहेत. सुरेख फटका पहा. पॉइंट वरून खेचलाय. कोणीच थांबवू शकणार नाही. चेंडू गेला या ठिकाणी चौकारा करिता. क्या क्रिकेट हा खेळ विश्वास दाखवणार आहे. एकमेकांवर आपण विश्वास दाखवतो तर नक्कीच तेव्हाच जाऊन आपल्याला कुठेतरी सक्सेस मिळतं. भरोसा दाखवायला पाहिजे इथे आता मात्र बॉलरवर. कारण का चांगला बॉलर दिसतोय. लेफ्ट आर्म गोलंदाज पाहायला मिळतोय प्रकाश. चालू सामना बोनकोडे संघ वर्सेस वर्सोवा कोळीवाडा हे दोन्ही संघ पाहायला मिळालेत. क्वार्टर फायनलची मॅच पाहायला मिळते. हा वेगवान चेंडू होता. मिस टाइम झालाय. कॅच तिकडे होईल का नाही पहा. तर नक्कीच शोले मधल्या ठाकूरने देखील ही कॅच पकडली असती. परंतु ही कॅच सुटली. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं होतं. कॅच छुटा मॅच छुटा असं देखील म्हटलं होतं. पहा कॅचेस तुम्हाला पकडायचे आहेत आणि कॅच कोणती सोडली आहे ती म्हणजे एका सेट बॅट्समनची. अजून देखील पाहायला गेलो तर 4 चेंडू शिल्लक आहेत. चांगली बॉलिंग केली आतापर्यंत. कारण का हा चांगला चेंडू होता. मिस टाइम झाला होता. झेल नाही टिपली आहे. 4 चेंडू शिल्लक. आणि हा चेंडू वेगवान तेज तरार चेंडू पाहायला मिळालाय. एक चोटी धाव घेण्यात यश मिळालंय बॅट्समनला. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूवर धाव येते ते देखील गरजेचं आहे. कारण का निर्धाव चेंडू पाहायला गेलो तर शेवटचे 2 चेंडू निर्धाव आले होते पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर आता प्रत्येक चेंडूवर धाव आली आहे. आणि पहा फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. आला एक कुकार सीमा रेषा.
बॅट्समन जितेश आणि प्रकाश परशु दोघंही प्रयत्न करतायत आतापर्यंत पाहायला गेलो तर, आणि प्रयत्नाला यश देखील मिळालंय. षटकार चौकार ठोकतायत आणि थोडा टीम मिटिंग थोडा एक हर्डल पाहायला मिळते मैदानामध्ये, कारण का वारंवार धावा येत आहेत. तर नक्कीच हा मोमेंटम चालू आहे तो ब्रेक करण्याचा प्रयत्न असेल या टीमचा. 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या झाली ती तब्बल 25. 2 चेंडू शिल्लक. पहा गती परिवर्तन केलं. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. जेव्हा जेव्हा या ठिकाणी व्हेरिएशन्स पाहायला मिळाला तेव्हा धाव रोखली आहे. त्या धावून काहीतरी पाहायला गेलं तर फुल स्टॉप लागलाय. व्हेरिएशन्स आपण जेव्हा करतो तेव्हा शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे या षटकातील. स्ट्राईकवर आहे तो म्हणजे प्रकाश. आता मात्र हा सुरेख फटका आहे. टायमिंग बेविसर हा देखील सीमारेषेच्या बाहेर आला. एक बिग अँड ह्यूज अँड हँडसम ती म्हणजे 31 वर 15.5 शून्यच्या सरासरीने धावा जमवत आहेत. आणि पाहायला गेलो तर मॅच बॉल द्यायचा चेंडू द्यायचा आहे. पण पाहायला गेलो तर क्रिकेटमध्ये या ठिकाणी दोस्ती देखील होते, यारी देखील होते आणि मैत्री आपल्याला जपायलाच लागेल. कारण का एक सुंदर अशी कविता आहे पु ल देशपांडे यांची, भरलेला किस्सा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा किस्सा जगातील माणसं दाखवतो. ज्याला 100 किलो धान्याचं पोतं उचलता येतं ना त्याला ते विकत घेता येत नाही, आणि ज्याला ते विकत घेता येतं त्याला ते उचलता येत नाही. विचित्र आहे पण सत्य आहे. आपल्याला जे जे पाहिजे ते सर्व मिळाले तर जगाला गंमत आणि देवाला किंमत राहिलीच नसती. चांगले मित्र आणि औषधे ही आपल्या आयुष्यातील वेदना दूर करण्याचे काम करतात. फरक इतकाच की औषधांना एक्सपायरी डेट असते पण मित्रांना नाही. तर नक्कीच डीजे एक होऊन जाऊन दे, एक संगीत मित्रांसाठी, संगीत होऊन दे मित्रांसाठी. का दोस्ती यारी ही महत्वाची आहे या दुनियामध्ये. थांबा आता नाही, जेव्हा विकेट येईल, षटकार येईल, चौकार येईल तेव्हा तुम्हाला वाजवायचे आहे. काय मॅच पाहायला मिळते. सुरेख मॅच. बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय जीतला आता मात्र जितून दाखवावं लागेल. काय वेग आहे, तेज तर्रार, काय वेग पाहायला मिळतोय, एकदम लाजवाब वेग. सुरेख रिदम पाहायला मिळतोय या बॉलरकडे आहे आणि तेज तर्रार चेंडू. 32 धावा झाल्या आहेत. अजून देखील पाहायला गेलो तर 10 चेंडू आणि 28 धावा. कुठेही जाऊ नका, काय सुरेख मॅच पाहायला मिळते. 10 चेंडू 28 धावा. आणि सुरेख फटका खेचलाय ऑफ साईडला, लॉंग ऑफला चेंडू गेलाय, मिसफील्ड झाले तिकडे समाधानकडनं. आणि पहा एकच धाव मिळेल तरी देखील सुरेख थ्रो, कव्हर चांगलं केलंय समाधाननी. तर नक्कीच ह्याच त्या गोष्टी असतात त्या तुम्हाला शिकायच्या असतात एका मोठ्या प्लेअरकडनं. समाधानची बॅट लागली आहे. पहिल्या इनिंगमध्ये काय खुकार बॅटिंग केले, षटकार चौकार ठोकलेत.
आणि 5वा विकेट देखील गेलाय न्यूझीलंडचा. क्या बात आहे. काय चेंडू आहे, काय वेग आहे, तेज तर्रारा बॉलर आहे. ज्या प्रकारची बॉलिंग या ठिकाणी लखनौ सुपर जायंट्स साठी पाहायला गेलं तर मयंक यादव करतो ना, त्याच प्रकारची बॉलिंग या ठिकाणी आता हा गोलंदाज करतोय. तेज तर्रार, जीत 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 एक्सप्रेस असं म्हणू, जीत वर्सोवा एक्सप्रेस असं म्हणू या बॉलरला, कारण का तेज तर्रार चेंडू पाहायला मिळालेत वारंवार. 4 चेंडू मध्ये केवळ 2 धावा आलेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. दोन चेंडू शिल्लक आहेत. या षटकातील धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 33 वर. अजून देखील 27 धावांची आवश्यकता. पहा काय चेंडू होता सुरेख, आणि काय घडलंय तिकडे, काय झालंय. एकच धाव मिळेल. एक एक धाव महत्वाची आहे, परंतु काय षटक हाताळलंय तर नक्कीच वर्सोवा कोळीवाडा फॅन क्लब टाळ्याहून जाऊन दे जीतसाठी. काय षटक हाताळलंय. 5 चेंडू मध्ये केवळ 3 धावा खर्च केल्या आहेत. एका महत्वाच्या ओव्हरमध्ये आपण एवढी चांगली बॉलिंग करतो ना, तेव्हा आपण गावाचं नाव रोशन करतो. 26 धावांची गरज. 7 चेंडू 26 धावा. कुठेही जाऊ नका. काय सुरेख मॅच पाहायला मिळते. आणि काय फटका है, घुटना टेक, और यहाँ पे इस बल्लेबाज का बहुत ही यहाँ पे फ्लैट लंबा छक्का. डीके साऊंडच्या माध्यमातून मॅच जाऊन पोहोचले. आता तब्बल पाहायला गेलो तर 6 चेंडू आणि 20 धावा. घाटला गाव आपला कॅप्टन पाडून द्यायचा. घाटला गाव विशाल पांचाळ आपण यायचे. यानंतर लगेचच टॉस होईल आणि पटकन एक मॅच होईल, कारण की यानंतर अजून 3 मॅच खेळवायचे आहेत आणि घड्याळात वाजले आहेत तब्बल 5:05 झाली आहेत. चला पंच आपण सांगायचं आहे, थोडा टाइम कमी घ्यायचा आपण प्लीज. यानंतर मी घ्यायचं आपण सहकार्य करा, कारण का अजून 3 मॅच खेळवायचे आम्हाला. समीकरण जाऊन पोहोचले. आता कंपल्सरी चेंज असणार आहे, म्हणजे तुम्हाला 6 चेंडूत 20 धावा करावाच लागतील, कुटावाच लागतील, कारण का तुमच्याकडे संधी मिळाली आहे. ती जर स्वप्न पाहिलं असेल या ठिकाणी, जर हे चषक आपल्याला जिंकायचं असेल तर स्वप्नासाठी आपल्याला या ठिकाणी कष्ट करावे लागतील, आणि ते स्वप्न तुम्हाला अस्तित्वात घडवायचं असेल तर तुम्हाला षटकार चौकार मारावेच लागतील. पाहूया कोण बाजी मारेल, वर्सोवा कोळीवाडा का पाहायला गेलो तर इथे आहे दुसरं बोनकोडे हा संघ. 6 चेंडू 20 धावा. बॉलिंग मार्क पर सज्ज होतोय. 20 ते 25 पावलांचा रनअप असणारा रजनेश, आणि या ठिकाणी पहिला चेंडू किंवा शॉर्ट चेंडू आहे, त्याला टोलावून लावलाय सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. हा चेंडू काय असेल, सीमा रेषाच्या बाहेर, चौकार. डीजे
पाहायला मिळालंय. काय फटका केला. जितेशची बॅटिंग बघून रोहित शर्माची आठवण येते, कारण का जितेश देखील पुल शॉट त्याच प्रकारे खेचतो. रोहित शर्मा म्हणजे एक नामवंत नामचिंत खेळाडू, कारण का एकमेव खेळाडू त्यांनी प्रत्येक ICC फायनल मध्ये प्रवेश केला आतापर्यंत. मॅच थांबायची 1 मिनिट. रिव्ह्यू घेतलाय आपण इथे. 1 मिनिट थांबायचं आहे. थँक्यू. तर रोहित शर्मा बद्दल सांगत होतं की रोहित शर्मा पाहायला गेलो तर एकमेव खेळाडू आहे ज्याने IPL मध्ये हॅट्रिक देखील घेतली आहे आणि पाहायला गेलो तर सेंचुरी देखील लगावली आहे. म्हणूनच रोहित शर्मा मुंबईचा राजा रोहित शर्मा. तर नक्कीच रोहित शर्मा गेलाय दुबईला. त्यासाठी एक गाणं तुम्ही लावा DJ यानंतर. माझे वांगडा चल ना गो, मेरे साथ चल ना गो, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. तर नक्कीच रोहित शर्मा सांगेल ICC चॅम्पियन्स ट्रॉफीला की मी मुंबईवरून खास तुझ्यासाठी इथे घेऊन जायला तुला आलोय मी. जाऊया मॅच कडे आपण आता. आणि बॅटीची कडा घेऊन चेंडू गेलाय मागच्या दिशेने ऑफ साईडला, परंतु एकच धाव मिळेल. पहा पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर एक सिंगल पाहायला मिळाली. 2 चेंडू आणि 5 धावा असं समीकरण पाहायला मिळतंय या ओव्हरमध्ये. अजून देखील 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू आणि तब्बल 15 धावा. आपण आहात या ठिकाणी माहुलच्या या मनोरंजन ग्राउंडमध्ये आणि काय मनोरंजन पाहायला मिळतंय. षटकार चौकारांची आतिषबाजी असलेली एकमेव स्पर्धा ती म्हणजे जय माता दी चषक 2025. ही स्पर्धा तुम्हाला आवडली असेल ना, जोरात टाळ्या होऊन जाऊन दे मित्रांनो. काय स्पर्धा आहे ही. फुलटा चेंडू प्रहार करायला पाहिजे होता, गॅप मध्ये खेळलाय. समाधान तिकडे आहे आणि पहा 2 धावा धावून काढलाय आणि अजून देखील एकही गडी बाद नाही झालाय. 47 धावा झाल्यात आणि एकही फलंदाज बाद नाही झालाय. 3 चेंडू आणि 13 धावा. 13 धावा 3 चेंडू. विशाल पंचाल कॅप्टन घाटलागाव लवकरात लवकर येतं स्टेजवर. विशाल 3 चेंडू 13 धावा तुम्हाला तील. तीन चेंडू 13 धावा तुम्हाला कराव्याच लागतील. या काय घडेल, कोण जिंकेल, कोण हरेल, कोण प्रवेश करेल पुढच्या फेरीमध्ये आणि कोण जाईल आपल्या घरी परत. बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय रजनेश. आता मात्र बॅटीची काढा घेऊन चेंडू गेलाय पॉइंट मध्ये. 1 बाउन्स 2 बाउन्स. पहा चेंडू थांबलाय तिकडे थोडासा आणि स्ट्राईक इथे आली आहे प्रकाशकडे. 2 चेंडू आणि 11 धावा असं समीकरण झालंय. चला काय घडेल या मॅच मध्ये. जय माता दी चषक 2025. को आयलो. थोड्याच वेळात समजेल आपल्याला की या ठिकाणी काय घडेल या मॅच मध्ये आणि काय घडेल इंडिया वर्सेस न्यूझीलंड या मॅच मध्ये. 2 चेंडू आणि तब्बल 11 धावांची आवश्यकता. बॉलिंग मार्कवर रजनेश, स्ट्राईकवर प्रकाश. आणि हा चेंडू पहा वेगवान तेज तरार पाहायला मिळतोय. बॅट्समन शफल झाला होता त्या ठिकाणी, म्हणूनच हा चेंडू डॉट असेल का. पहा अचूक निर्णय दोन्ही पंचांनी दिलाय. दोन्ही पंच पाहायला मिळतात. आढाव सर असतील, हेमंत कोळी सर असतील, त्याचबरोबर धनंजय कोळी सर, या तिघांनी देखील सुरेख कामगिरी बजावली आहे. 3 दिवस कल्याणी घोरपडे सर देखील होते त्यामध्ये. काहीतरी होऊ शकतं. 1 चेंडू आणि 11 धावा. विशाल पांचाळ घाटलागाव कॅप्टन विशाल पांचाळ लवकरात लवकर यायचंय.
हॅलो, चला विशाल पांचाल या, जास्त वेळ दौडू नका. आता लगेचच मात्र नाणेफेकी होणार आहे आणि एक महत्त्वाची अजून एक मॅच आजच्या या शेवटच्या दिवसाची आपण जर विचार केला तर एक महत्त्वाची मॅच आहे. वरती या, स्टेजवरती या. एक चेंडू आणि 11 धावा. रिव्हरचा प्रहार केला होता आणि या ठिकाणी हा सामना जिंकलाय तो म्हणजे वर्सोवा कोळीवाडा या संघाने आणि प्रवेश केलाय मेगा सेमीफायनल नंबर 3. ची एक झेल बघितली, ती वाखणण्याजोगी झेल होती. आज माहुलमध्ये एक उलट चित्र, अर्थातच झेल नाही, तुम्ही क्षेत्ररक्षक नाही असं तुम्ही फलंदाजी करताय. कसं वाटलं ही जय माता दी ग्रुपची स्पर्धा, सर्वप्रथम मनाने सांगा. नक्कीच प्रथम देखील मला हाच क्वेश्चन विचारलेला. अतिशय अप्रतिम टुर्नामेंट आहे, आयोजन नियोजन खूप म्हणजे अप्रतिम असतं, खेळण्याचा आनंद वाटतो. आम्ही येतो इथे खेळतो, मनोरंजन वाटतं. प्रत्येक वर्षी आम्ही येत असतो आणि नेहमी येत राहू. नेहमीच नक्कीच याल, पण तुमच्या कामगिरीबद्दल काय म्हणाल? आज सकाळी खाल्लंय काय? सकाळचे तुम्ही जवला भाकरी तर खाल्लीच नाही. येस, नक्कीच खाऊन तर आलो आहे, नाश्ता चांगला करून आलो आहे, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये सांगू शकत नाही. मी माझे एफर्ट टाकतो आहे, जे टीमला गरज आहे ते मी 100% देतो आहे. बघा कोली बांधव, सकाळचे नाश्त्याला जवला भाकरी, दुपारचे चिकन भाकरी आणि आज दुपारचे नक्कीच तुम्ही मटण खाल्लं असेल. प्रसाद खाऊन कसं वाटलं? नक्कीच आनंद झाला, खूप छान वाटलं. चला पुढच्या मॅचसाठी देऊया यांना शुभेच्छा. आता हा सामना आपण जर विचार केला तर टॉस जिंकलाय पुन्हा एकदा वर्सोवा कोळीवाड्याने. फलंदाज